शिवसेना पक्षप्रवेशानंतर आनंद आश्रमात भेट देत धर्मवीर आनंद दिघे यांना आनंद परांजपे यांनी केलं अभिवादन। आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर ठाण्यातील आनंद आश्रमात भेट देत धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केले। आनंद आश्रमात पोहोचल्यानंतर वातावरण भावनिक झालं होतं। अनेक शिवसैनिकांच्या उपस्थितीत आनंद परांजपे यांनी आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला। यानंतर शिवसेनेचे ठाण्यातील ज्येष्ठ नेते विलास जोशी यांची गळाभेट घेताच आनंद परांजपे भावुक झाल्याचंही पाहायला मिळालं। अनेक वर्षांच्या राजकीय आणि वैयक्तिक संबंधांच्या आठवणींमुळे त्यांना अश्रू अनावर झाल्याचं उपस्थितांनी सांगितलं। दरम्यान आनंद परांजपे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे ठाणे शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले। आता मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। शिवसेनेच्या बाबतचे प्रश्न आपण विचारले तर अधिक मी माझा आयुष्याचा एक टप्पा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 14 वर्ष पूर्ण करून नवीन प्रवास सुरू केलेला आहे। तर या नवीन प्रवासाबद्दल विचारलं तर ते अधिक बरं राहील। कुठलीच अपेक्षा नाही। ती जी जबाबदारी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब देतील ती मी स्वीकारीन आणि त्याच्यामध्ये पूर्ण ताकदीने आणि त्यांना अभिप्रेत असलेलं काम करून दाखवेन। असं आहे की भांडूपचा भोंगा काही ना काहीतरी 10 वाजता बोलत असतो। फार त्यांची सगळी वक्तव्य गांभीर्याने घ्यायची नाहीत। भारत हा जगामधली युवा शक्ती आहे आणि भारताचा युवक हे जेव्हा देशाचं भविष्य असतं त्यावेळेला इथली युवा शक्ती भरकटले अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे अत्यंत चुकीचं आहे। भारतातला तरुण किंवा भारतातली युवा शक्ती राजकारणातील साधं उदाहरण देतो युवा नेतृत्व डॉक्टर श्रीकांतजी शिंदे आणि असंख्य असे लोकप्रतिनिधी असतील युवा, पण हे सगळं भारताचं चित्र बदलत आहेत। किंबहुना जनरेशन नेक्स्टशी संजय राऊत यांचा कनेक्ट नसल्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं असेल।